नमस्कार, पाहूयात विशेष बातमी। लक्ष्मीदेवी विद्या मंदिर मध्ये गुरुपौर्णिमा साजरी। महर्षी व्यास यांची जयंती व्यास पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते। लक्ष्मीदेवी शिक्षण संकुलात गुरुपौर्णिमेनिमित्त सरस्वती माता व पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन संस्था सदस्य सौ रजनी भोसले व पर्यवेक्षक प्राध्यापक सुभाष हसबे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। सुरुवातीला इयत्ता 9वीतील मुलींनी आपल्याला सध्या शिकवित असलेल्या सर्व गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करून या शाळेतील सर्व शिक्षक आमचे जीवन सुखकर होण्यासाठी मन लावून अध्यापन करतात। या शाळेने आम्हाला आई जशी मुलाला जपते तसे सर्व आमची काळजी घेतात, आम्हाला चांगले सुसंस्कार देतात, आम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाण्यासाठी येथील प्रत्येक घटक आमच्यासाठी महत्त्वाचा आहे। यावेळी सहशिक्षिका सौ निशिगंधा पोतदार यांनीही महर्षी व्यास यांचे महाभारतातील काही लेखन मुद्दे स्पष्ट करून सांगितले। कार्यक्रमासाठी मुख्याध्यापिका सौ पुष्पा महाकाळ, प्राचार्य हेमंत अदलिंगे, श्री मनोहर गायकवाड, प्राध्यापक आबासाहेब कोळी तसेच इतर सर्व शिक्षक शिक्षिका हजर होते। गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून आज इयत्ता 1ली ते 8वी पर्यंतच्या ज्या विद्यार्थ्यांनी अबॅक्स वर्गासाठी प्रवेश घेतला आहे त्यांचे अबॅक्स किट व टी-शर्ट यांचे वाटप करण्यात आले। अबॅक्स कोर्सबाबत विद्यार्थी व पालक यांच्या प्रतिक्रिया बोलक्या आहेत। कोर्समुळे गणित विषयाची भीती कमी झाली आहे। पूर्ण 7 लेवल पूर्ण केलेला विद्यार्थी स्कॉलरशिप व इतर स्पर्धा परीक्षेत कधीच मागे राहणार नाही। अबॅक्स कोर्स सौ रचना बाबर व सौ रत्नप्रभा शिंदे अतिशय छान घेत आहेत। याबद्दल संस्था सदस्य सौ अनिता भोसले व सौ रजनी भोसले यांनी दोघींनीही कौतुक केले। धन्यवाद। प्रतिनिधी शशिकांत कोळी, CBS न्यूज मराठी, सांगोला।